मी अफेअर केलं म्हणजे मला नवीन प्रेम सापडलं असं अनेक लोकांना वाटत असतं. पण खरं सांगायचं तर अफेअर कधीच प्रेम नसतं. ती भावनिक पळवाट असते, इमोशनल एस्केप असतो. जेव्हा आपल्या नात्यातील वेदना, अपूर्णता, दुर्लक्ष, संवादाचा अभाव हे सगळं आपण सहन करू शकत नाही, तेव्हा आपण कुठेतरी रिलीफ शोधायला लागतो. आणि मग कोणीतरी येतं जो आपल्याला ऐकतो, कौतुक करतो, आपल्याला स्पेशल फील करवतो. तेव्हा मनाला वाटतं हा माझा सोलमेट आहे, ही व्यक्ती मला समजून घेते. पण सत्य हे आहे की ते प्रेम नाही, ते एक इमोशनल डिस्ट्रॅक्शन असतं. आपल्या आतल्या वेदनेपासून थोडा वेळ पळून जाण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे शांतता, प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या चुका समजून घेणं, त्यावर काम करणं. आणि अफेअर म्हणजे त्या वेदनेपासून काही क्षण दूर जाणं, जे नंतर आणखी खोल गिल्ट आणि पश्चाताप देतं. शेवटी आपण विचार करतो की मी काय शोधत होतो, जे मला मिळालं ते खरंच प्रेम होतं का? आणि मन उत्तर देतं नाही, मी फक्त माझ्या आतल्या रिकामेपणापासून पळत होतो. म्हणून लक्षात ठेवा, जर नात्यात त्रास आहे, संवाद नाही, अपूर्णता आहे, तर त्यावर बोलणं, काम करणं, काउन्सिलिंग घेणं हा मार्ग आहे, एस्केप नाही. अफेअर कधीच सोल्युशन नसतं, ते फक्त एक तात्पुरतं इल्युजन असतं जे शेवटी अधिक दुःख देतं. म्हणून जर तुम्हाला खरं प्रेम हवं असेल तर बाहेर नाही, स्वतःमध्ये आणि आपल्या नात्यामध्ये शोधा. तेथे खरी शांती आणि कनेक्शन सापडेल. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.